तुम्ही कधी गल्लीतली पोरांची क्रिकेट मॅच बघितली? लहान लहान पोरं गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असतात. त्याच्यामध्ये ज्याच्या मालकीची बॅट असते, बॉल असते, तो कसा वागतो, म्हणजे माझी बॅट, माझा बॉल, मी बॅटिंग करणार आणि मला कोणी थांबवलं तर मी माझी बॅट आणि बॉल घेऊन थेट घरी जाणार. आता हा बारक्या बारक्या पोरांचा गल्लीतला जो ॲटिट्यूड असतो ना, तर अशा पोरांना काही नियम किंवा सौजन्य वगैरे नसतं, पण ते बालसुलभ असतं. पण देशामध्ये एका राज्यात असाच ॲटिट्यूड बघायला मिळतोय आणि तो आहे संवैधानिक पदावरती बसलेल्या लोकांचा. तुम्ही म्हणाल हे काय प्रकरण आहे, तर हे प्रकरण आहे तामिळनाडूचं. त्याचं कारण असं आहे की तामिळनाडूमध्ये कुठलाही पक्ष थेट बहुमतापर्यंत किंवा मॅजिक फिगरपर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि त्यामुळं तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर जे लोकभवनात बसतात, त्यांनी थलपती विजयला निवडणुकीचा निकाल लागून 3 दिवस झाले तरी सत्तेपासून दूर ठेवलं. तुम्ही म्हणाल की नेमकं हे काय प्रकरण आहे, तर तेच जाणून घेण्यासाठी आणि जर समजा अशाच पद्धतीचा ॲटिट्यूड ठेवणारे लोक संविधानिक पदावरती जर 90च्या दशकात असते, तर वाजपेयी, बाकी सगळे लोक जे देवेगौडा, इंदरकुमार गुजराल वगैरे ही सगळी मंडळी त्या त्या पदांवर आली असती का, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. मुद्दा काय आहे, तर मुद्दा असा आहे की 234 जागांसाठी निवडणूक झाली. मॅजिक फिगर आहे 118ची. थलपती विजयच्या पक्षाला मिळाल्या 108 जागा. 5 जागा काँग्रेसकडे आहेत, 2 जागा CPI, 2 जागा CPIM, 2 जागा IUMLकडे आहेत, 1 जागा DMDकडे, 4 जागा PMKकडे आणि 1 भाजपकडे. मुद्दा असा आहे की अशा पद्धतीची रचना आहे. याशिवाय सत्तेतून जो हद्दपार झालेला स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष आहे DMK, त्याच्याकडे 59 जागा आहेत आणि अण्णा द्रमुक जो जयललितांचा पक्ष आहे तर त्यांच्याकडे 53 जागा आहेत. आता असं आहे की विजयला जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, म्हणजे एखादा सिनेमा त्याचा जसा ब्लॉकबस्टर चालतो तसा त्याची निवडणुकीतली एंट्रीसुद्धा ब्लॉकबस्टर आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये 1 वर्षापूर्वी पक्ष, 1-1.5 वर्षापूर्वी पक्ष स्थापन केला आणि त्याच्या पक्षाला चक्क 108 जागा मिळाल्या. ज्याला ज्याला म्हणून विजयनी निवडणुकीमध्ये उतरवलं ते लोक तिथे जिंकून आलेले बघायला मिळत आहे. इतकंच काय, विजयच्या पक्षाकडून बाबू नावाचे जे उमेदवार आहेत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा पराभव केला, म्हणजे स्टॅलिन यांचा. म्हणजे काय प्रकारचं यश आहे बघा. म्हणजे जब भी देता उपरवाला देता छप्पर फाडके, तसं छप्पर फाडके यश जे आहे ते थलपती विजय यांना मिळालेलं आहे. आता विजय यांना यश मिळालेलं बघून तिकडे काँग्रेसचे डोळे चमकले. त्यांनी कालपर्यंत ज्यांच्यासोबत ते होते, DMK सोबत, स्टॅलिन यांच्यासोबत, उदयनिधी यांच्यासोबत, त्यांना लगेच राहुल गांधींनी त्यांच्या स्टाईलमध्ये टाटा बाय बाय खतम म्हणत थेट विजय थलपतींचा हात हातात धरलेला आहे. आता या दोघांचा आकडा मिळून किती झाला आहे, तर 113. आता तरीसुद्धा अजून 5 जागा कमी पडत आहेत. आता 5 जागा जरी कमी पडत असतील तरीसुद्धा दोन्ही डावे पक्ष, इतर छोटे मोठे पक्ष सोबत जर घेतले विजय यांनी, तर त्यांना सत्ता सहज स्थापन करता येऊ शकते. आणि अशा पक्षांची चर्चासुद्धा थलपती विजय करतायत. पण तोवर विजय यांना शपथविधीच घेऊ न देणं हा पर्याय आहे का, तर हाच तर खरा लोकशाहीमधला प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की राजेंद्र अर्लेकर यांची चक्क 2 वेळा थलपती विजयनं भेट घेतली. खरं तर राजेंद्र अर्लेकर यांनी सर्वात मोठा पक्ष झालेल्या थलपती विजय यांना बोलवून मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यायला हवी होती, पण तसं झालं नाही. उलट झालं. थलपती विजय हेच राजभवनामध्ये गेले. त्याच्यानंतर आज दुपारी राजेंद्र अर्लेकर यांनी 7 तारखेला दुपारी जी त्यांची भेट झाली त्याच्यानंतर एक पत्रक जे आहे ते प्रसिद्ध केले. ते काय म्हणतायत, थिरू राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर, ऑनरेबल गव्हर्नर ऑफ तमिळनाडू, हॅज इन्व्हायटेड थिरू जोसेफ विजय, प्रेसिडेंट तमिलगा वेत्री करगम, टुडे to Lok Bhavan, Chennai. During the meeting, the Honorable Governor explained that the requisite majority support in the Tamil Nadu Legislative Assembly essential for forming the government has not been established. म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी जी तुमच्याकडे मेजॉरिटी असायला हवी आहे ती तुमच्याकडे नाही आहे आणि त्यामुळं सरकार स्थापन करण्यासाठी परमिशन देऊ शकत नाही, हे त्यांनी त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं. आता मुद्दा असा आहे की ही त्यांची जबाबदारी आहे का हे पाहण्याची.
आणि इथंच संविधानिक पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक तज्ज्ञांच्या मध्ये, म्हणजे जे लोक संविधानाचा अभ्यास करतात, कायद्याचा अभ्यास करतात, अशा लोकांच्या मते राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या विजय यांच्या TVKला त्यांनी सत्ता स्थापनेचं आमंत्रण द्यायला पाहिजे, पण तसं झालेलं नाही आहे. का? तर अर्लेकरांची भूमिका. आता मुद्दा असा आहे की यातली संविधानिक तरतूद जी आहे ती काय सांगते. आता सुप्रीम कोर्टाच्या संविधानिक पीठानं SR बोम्मई केसमध्ये जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय पाहता राज्यपालांची भूमिका बरोबर त्याच्या विपरीत आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या संविधानिक पीठानं SR बोम्मई केसमध्ये दिलेल्या निर्णयाच्या विरोधातली भूमिका अर्लेकरांनी घेतल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्या म्हणतात की संविधानिक पीठानं बोम्मई केसमध्ये स्पष्ट केलेलं आहे की बहुमताची चाचणी ही केवळ आणि केवळ विधानसभेच्या पटलावर होऊ शकते, राजभवनामध्ये नाही. राजभवन ती जागा नाहीये. आता तुम्ही म्हणाल की हा निर्णय कधी आला, तर हा निर्णय आला 1994 मध्ये. तेव्हापासून सर्वात जास्त जागा जो पक्ष निवडून आणतो त्या पक्षांना जनरली राज्यपाल, राष्ट्रपती सरकार स्थापनेचं निमंत्रण देतात आणि त्यांना सभागृहामध्ये आपलं जे बहुमत आहे ते सिद्ध करावं लागतं. काय म्हटलं होतं त्याच्यामध्ये बघा, द 1994 सुप्रीम कोर्ट वर्डिक्ट इन SR बोम्मई versus Union of India is a landmark ruling that severely restricted the central government's power to dismiss the state governments under Article 356. The court declared that the floor of the assembly, not the governor's opinion, is the only place to test the government's majority, strengthening Indian federalism. त्यांचं म्हणणं असं आहे की गव्हर्नरचं ऑफिस हे मेजॉरिटी सिद्ध करण्याचं ठिकाण नाही आहे, हे 94 मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं. आता जर तोच हिशोब पकडला, म्हणजे सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केल्यानंतर 1996ला आणि 1998ला याच आधारावरती अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती. त्यानंतर फ्लोअरवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना यश आलं नाही. आणि तुम्हाला कल्पना आहे की 1996ला अटल बिहारी वाजपेयींना अवघ्या 13 दिवसामध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता जर त्यावेळेच्या राष्ट्रपतींनी अशी भूमिका घेतली असती की तुमच्याकडे नाही आहे मेजॉरिटी, तुम्हाला कसं काय आमंत्रण देता येईल, तुम्हाला आम्ही तुमचा आधी इथं सिद्ध करा मेजॉरिटी, मग फ्लोअरवर जा, तर हे घडलं असतं का? नाही. फ्लोअर ही जागा आहे मेजॉरिटी सिद्ध करण्याची. आणि म्हणून 13 दिवसात ते सरकार कोसळलं. पण त्यावेळेला सुद्धा अटल बिहारी वाजपेयींना सर्वात मोठा पक्ष म्हणून ती संधी देण्यात आलेली होती. काय झालेलं होतं बघा, मी मुद्दाम काही कोट्स आणलेले आहेत. अटल बिहारी वाजपेयी सर्व्ड as India's Prime Minister for short-lived 13-day term from May 16, 1996 to June 1st, 1996, sworn in after the 96 general election as head of the Bharatiya Janata Party. He resigned after failing to gather a majority in Lok Sabha, leading to the formation of government led by HD देवेगौडा. म्हणजे तुम्हाला लोकसभेमध्ये ते सिद्ध करता आलं नाही म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. पण त्यांनी पहिल्यांदा सरकार स्थापनेचं निमंत्रण वाजपेयींना दिलं आणि वाजपेयींनी सरकार स्थापन केलं. ते टेक्निकली त्या पदावरती आरूढ झाले. 13 दिवसांमध्ये त्यांना ते जमलं नाही मेजॉरिटी सिद्ध करणं, म्हणून त्यांना दूर व्हावं लागलं. दुसरा इन्सिडन्स आहे 1998ला पुन्हा एकदा अटल बिहारी वाजपेयी यांना केवळ सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. त्यांनी NDAची घोषणा केली आणि NDAची घोषणा केली त्यावेळेला त्यांच्यासोबत 13 राजकीय पक्ष होते, ज्यात समता पार्टी होती, शिरोमणी अकाली दल, महाराष्ट्रातली शिवसेना, AIADMK तामिळनाडूची आणि बिजू जनता दल पण होतं ओडिशाचं. पण पोखरणची अणु चाचणी झाल्यानंतर सरकारविरोधात विरोधी पक्षांनी एक अविश्वास ठराव आणला आणि त्या अविश्वास ठरावाला उत्तर देणं म्हणजे तो अविश्वास ठराव जो आहे तो मोडीत काढणं, यासाठी त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार होतं, विश्वास सिद्ध करावा लागणार होता, तो विश्वासाचा ठराव जिंकावा लागणार होता. आणि त्याच वेळेला तामिळनाडूच्याच AIADMK या पक्षाच्या नेत्या जयललिता यांनी वाजपेयींच्या सरकारला असलेला पाठिंबा जो आहे तो काढून घेतला आणि 13 महिन्यांचं सरकार जे होतं वाजपेयींचं दुसरं सरकार ते सुद्धा कोसळलं. किती मतांनी कल्पना आहे? केवळ एका मतांनी. 270 विरुद्ध 269. केवळ एका मतांनी वाजपेयींचं सरकार पडलं. आता मुद्दा असा आहे कदाचित अर्लेकर जर त्यावेळी असते अशा संविधानिक पदावरती तर
वाजपेयींना 1996 साली 98 साली अशी संधी मिळाली असती का, हा पण प्रश्न काही लोक विचारू शकतात. आपण नाही विचारत, पण काही लोक विचारू शकतात. असो. तर आता गंमत अशी आहे की विजय यांचा जो पक्ष आहे तो पक्ष खूप इंटरेस्टिंग परिस्थितीमध्ये सापडलेला आहे. त्याचं कारण काय आहे की त्याचं कारण असं आहे की विजय हे, आपल्याला कल्पना आहे की 1974ला त्यांचा जन्म झाला आणि 74ला जन्म झाला, जवळपास 52 वर्षांचे आहेत. त्यांनी 2-1 वर्षांपूर्वीच तमिळ वेट्री कळगमची स्थापना केली आणि ही निवडणूक लढवली. ही निवडणूक लढवल्यानंतर विजय यांना या पदावर बसू न देण्यासाठी एका पद्धतीचं राजकीय षडयंत्र आखलं जातं आहे का, यामागे काही राजकीय खेळी आहे का, असा प्रश्न आता लोक विचारू लागले. त्याचं कारण असं आहे की विजय यांची लोकप्रियता शिखरावर असताना सुद्धा आणि 108 जागा मिळवल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची आडकाठी त्यांच्या मार्गामध्ये का आणली जाते. राज्यपाल जे आहेत राजेंद्र अर्लेकर, जे मूळचे गोव्याचे आहेत, ते कोणाच्या सांगण्यावरून या गोष्टी करतायत. केंद्र सरकारचा याच्यामध्ये काही काय म्हणू आपण त्याला, इंटरेस्ट आहे का, रस आहे का. बरं, भाजपचं परिस्थिती बघावी की तर त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये अण्णामलाई होते, आपल्याला कल्पना आहे की त्यांचे 4 आमदार निवडून आलेले होते. यावेळेला अण्णामलाई यांचा सुद्धा करिश्मा नाही आहे. त्यांचं नेतृत्व पक्षानंच बासनात गुंडाळून बाजूला ठेवलेलं आहे. त्यामुळे भाजपला तिथे यश मिळालेलं नाही आहे. एंट्रीज नाही आहे कर्नाटक, तामिळनाडूमध्ये अजून पण त्यांची म्हणावी अशी ठसठशीत. आणि म्हणून 69 फिल्म्स केल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी गेल्या काही काळापूर्वी आपली फिल्म्समधली जी कारकीर्द होती त्याच्यातून संन्यास घेतला आणि तो संन्यास घेतल्यानंतर TVKची स्थापना केली आणि TVKची स्थापना केल्यानंतर 1.5 वर्षामध्ये हे यश मिळवलं. आता मुद्दा असा आहे की हे जे गव्हर्नर आहेत राजेंद्र अर्लेकर, यांचा इंटरेस्ट काय आहे, ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचा इंटरेस्टच या सगळ्या प्रकरणाची मेन गोम आहे. राजेंद्र अर्लेकर कोण आहेत, तर राजेंद्र अर्लेकर हे मूळचे गोव्याचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले आहेत अर्लेकर. एकदा दोनदा नाही, म्हणजे मला असं वाटतं की राजेंद्र अर्लेकर यांनी एक महत्त्वाची पदं जी आहेत राजकारणामध्ये ती सुद्धा भूषवलेली आहेत. 72 वर्षांचे आहेत. तुम्हाला कल्पना असेल की राजेंद्र अर्लेकर हे गोवा सरकारमध्ये 2 वर्ष मंत्री राहिलेले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना राज्यपाल म्हणून काम करण्याचा खूप मोठा अनुभव आहे. त्याचं कारण असं आहे की हिमाचल प्रदेश 2021 ते 2023 मध्ये ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. 2023 ते 2025 बिहारचे राज्यपाल होते. त्याच्यानंतर त्यांना केरळाला पाठवण्यात आलं. 2025 पासून ते केरळचे राज्यपाल आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की 5 मार्चपासून त्यांच्याकडे हा ॲडिशनल चार्ज जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता मुद्दा असा आहे की ॲडिशनल चार्ज कधी दिला आहे, तर मार्चमध्ये दिला आहे, ज्याला इलेक्शन्स एप्रिलमध्ये आणि होत आहेत आणि मेमध्ये त्याचा रिझल्ट आहे अशा वेळेला. आणि त्यामुळं 2-3 प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे ठरत आहेत की याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा खरंच तामिळनाडूच्या राजकारणामधला जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट ते AIADMK किंवा इतर पक्षांकडून सर्व करून घेऊ इच्छितात का. TVK या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर सुद्धा राजेंद्र अर्लेकर ज्यावेळेला त्यांना शपथ देत नाही आहेत त्यावेळेला गव्हर्नर किंवा राज्यपाल हे संवैधानिक आणि इंडिपेंडेंट पद मानलं जातं. ते ज्या पद्धतीनं वागतात अर्लेकर, तर त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीच संबंध नाही असं म्हणायला वाव आहे का. तिसरा मुद्दा आहे की अशा पद्धतीचा जो निर्णय राजेंद्र अर्लेकरांनी जाहीर केलेला आहे, त्यांनी पत्रक काढलेलं आहे गव्हर्नर हाऊसने लोकभवनातून की कशा पद्धतीनं आम्ही करू शकत नाही आहे, सरकार स्थापनेला परमिशन देऊ शकत नाही. तर हा एका प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या कक्षेमध्ये केलेला हस्तक्षेप नाही आहे का. त्याचं कारण असं आहे की 1994ला सुप्रीम कोर्टाच्या संवैधानिक पीठानं मुंबई वर्सेस केंद्र सरकार म्हणजे युनियन ऑफ इंडिया मध्ये जो झगडा होता त्याच वेळेला सांगितलेलं आहे की गव्हर्नर यांची जबाबदारीच नाही आहे, राज्यपालांची ही जबाबदारीच नाही आहे की तिथलं मेजॉरिटी आहे की नाही हे चेक करण्याची, ती फ्लोअरची जबाबदारी आहे. विधानसभा अध्यक्ष बघतील, ते विधानसभेचे अध्यक्ष तिथं ते काय हे होईल. आणि जर राजेंद्र अर्लेकर
यांना इतकीच लोकशाही आणि या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची किंवा या सगळ्या प्रक्रियेबद्दलची माहिती आहे. तर गोव्यामध्ये काय झालं होतं, मणिपूरमध्ये काय झालं होतं, अरुणाचलमध्ये काय झालं होतं, कशा पद्धतीनं गोव्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याआधीच इतर पक्षांना तोडून आणि बाकीच्या लोकांना फोडून भाजपने जिथं आपलं सरकार स्थापन केलेलं होतं, अशाच पद्धतीचे काही राजकारण पडद्यामागे सुरू आहे का? मणिपूरमध्ये अशाच पद्धतीचं राजकारण झालेलं होतं. आपल्याला कल्पना आहे की शिवसेनेच्या बद्दलचा खटला ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं कशा पद्धतीचे आक्षेप किंवा कशा पद्धतीचे स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत कोश्यारींबद्दल आणि कोश्यारींच्या भूमिकेबद्दल. कोश्यारी कुठल्या गोष्टी ठरवू शकत नव्हते. सरकारच्या बहुमताबद्दल, अविश्वासाबद्दल, त्याच्याबद्दल कोश्यारींनी तसा निर्णय कसा काय घेतला म्हणून त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले होते. हे आर्लेकर विसरलेत का? आणि म्हणून मला असं वाटतं की या पूर्ण प्रकरणामध्ये केवळ आणि केवळ दिल्लीच्या आदेशानं थलपती विजय यांची जी ब्लॉकबस्टर एंट्री झालेली आहे राजकारणामध्ये दक्षिणेच्या, ती एंट्री कुणीतरी धूसर करण्याचा प्रयत्न करतं आणि त्याचे प्रयत्न हे राजधानीतून होत आहेत का, हा प्रश्न विचारायला निश्चितपणे वाव आहे. तुम्हाला थलपती विजय यांना जी शपथ दिली जात नाही आहे, त्यांची ज्या पद्धतीची अडवणूक केली जाते असा तज्ज्ञांचा आक्षेप आहे, त्याबद्दल तुमची काही मतं असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.